दिशा भरकटलाय. जगदंबा एक्सप्रेस कुठेतरी पट्टीवरून घसरली आहे आणि हा आलाय व्हाईट बॉल. चांगली गोलंदाजी करावी लागेल. सातत्याने जय कोलंबा शेलू संघासाठी पॉवर प्लेचं षटक हाताळत असतो आणि आज इथे मात्र शेलू प्रीमियर लीगच्या माध्यमातून एएस टायटन्स या संघाकडून खेळत असताना समोर मंगेश बोराडे. ते फ्लिक करायचा होता, जोरदार अपील आणि यस इट इज आउट. लेग बिफोर विकेटच्या स्वरूपात तिथे पहिलीच विकेट कमावली आहे रोहन शेलारने मंगेश बोराडेच्या स्वरूपात. उल्लेख केला की अत्यंत चुरशीची मॅच होणार आहे कारण दोन्ही संघांसाठी सामना महत्वाचा आहे. जर साई वेदांत 11 संघ सामना जिंकला तर तो 3 मॅचेस जिंकून कदाचित क्वालिफाय होऊ शकतो आणि जर एएस टायटन्स 11 हा संघ जिंकला तर त्यांना आणखीन एक संधी असेल. म्हणजे दोन्ही संघांसाठी अत्यंत महत्वाची मॅच. रोहन शेलार चांगल्या लयमध्ये. नक्कीच या शेलू प्रीमियर लीग साठी जी खेळपट्टी बनवली आहे ते आपले बेडीसगावचे सहकारी वाळकू आणि पंकज यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यायचं आहे. स्वागत आहे आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून. प्रचंड मेहनत त्यांनी घेतली आहे या खेळपट्टीसाठी आणि आपल्या सर्वांना खेळण्यासाठी एक साजेसं क्रीडांगण खेळपट्टी त्यांनी तयार केली आहे. वळूयात मैदानाकडे जिथे महत्वाचा गडी टिपलाय रोहन शेलारने. जगदंबा एक्सप्रेस या नावाने फेमस आहे खेळाडू आणि काय चेंडू हाताळलाय. पुढचा बॉल समोर असेल कैलास शेलार. फटका चांगला आहे, कलात्मक फटका. फक्त दिशा दिले, बॉल सीमा पार, रन्स मिळतील 4. हा आलाय चौकार. थँक्यू. या दरम्यान चंद्रकांतजी तांबोळी साहेब आपण कुठे असाल तर या आपण व्यासपीठावर. स्वागत आहे आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून. यास नक्की ज्यांनी खेळपट्टी बनवली आहे ते आपले बेडीसगावचे बंधू, त्यांचा सन्मान इथे केला जातोय. इथे कैलास शेलारच्या बॅट मधून चौकार आलाय. रोहन शेलार विकेट हॅट्रिक साठी 2000 रुपयाचं पारितोषिक आणि आणखीन एक विकेट मिळवली इथे रोहन शेलारने. 2 विकेट साठी पारितोषिक लागलं होतं ते त्याने पटकावलंय आणि ते त्याला नक्कीच मिळेल. चांगली गोलंदाजी करतोय रोहन शेलार. एका षटकाचा खेळ इथे समाप्त झालाय आणि धाव संख्या जाऊन पोहोचली ती 7च्या घरात. 7 रन्स ऑन स्कोर बोर्ड. शेवटचा सामना आजच्या दिवसातील. बरेचसे मान्यवर इथे उपस्थित आहेत. त्यांचं शेलू प्रीमियर लीग 2024च्या वतीने हार्दिक सहर्ष स्वागत. आई भवानी शिवसाई क्रिकेट संघ शेलू आयोजित ही स्पर्धा, भव्य दिव्य आयोजन, 1 लाख पारितोषिक असलेली ही स्पर्धा. कदाचितच नितेश मी म्हणेल नेरळ प्रीमियर लीग किंवा कर्ज प्रीमियर लीग लाख रुपयाची असते आणि पहिलं आपलं शेलू गाव असेल की जिथे 10 संघ देखील होतात आणि 1 लाख पारितोषिक असतं. त्यामुळे एकदा जोरदार टाळ्या होऊन जातात शेलूकरांसाठी. इतकं भव्य दिव्य आयोजन गेली 8 वर्ष सातत्य टिकवलंय. कारण बऱ्याच वेळा ज्या वेळी लीग असते त्या वेळी भांडणं होत असतात गावातल्या गावामध्ये आणि लीग बरखास्त होते. परंतु शेलू गाव त्याला अपवाद आहे. सगळे युवा खेळाडू, ज्येष्ठ वरिष्ठ खेळाडू एकत्र येतात आणि लीग भरवत असतात. चंद्रकांतजी तांबोळी साहेब इथे उपस्थित होत आहेत. त्यांचं देखील हार्दिक सहर्ष स्वागत असेल. आपला अमूल्य वेळ आपण या स्पर्धेसाठी दिलात. त्याचबरोबर सचिनजी सातपुते शहापूर मधील अमित टेंबरीकर या संघाचे एक अष्टपैलू खेळाडू, चांगले फलंदाज आहेत, ते देखील इथे आले. त्यांचं देखील स्वागत. प्रेम मस्ते गोलंदाजी मार्कवर. पहिलाच बॉल लोअर फुलटॉस बॉल होता. कारण फिल्डिंग थोडीशी बघायला मिळाली आयांच्या माध्यमातून, परंतु बॅकअप चांगलं रोहन शेलारचं. युवा स्टारकास्ट बघायला मिळते. या दोन्ही संघामध्ये जय कोलंबा शेलू संघाचे बरेचसे खेळाडू बघायला मिळतात. प्रभात शेलार असेल, प्रेम असेल, रोहन असेल. इथे आता मात्र टक्कर होणार आहे प्रभात शेलार आणि प्रेम मसने या दोघांमध्ये. दोघेही अष्टपैलू, युवा अष्टपैलू जेके शेलू टीमचे. आणि कोण कोणावर हवी ठरणार, प्रभात शेलार की प्रेम मसने. पहिल्या चेंडूवर 1 धाव आली आहे. नेक्स्ट बॉल प्रेम टू प्रभात. फक्त दिशा दिली आहे. चांगला फटका. आउटफील्ड खराब आहे परंतु रोहन शेलारची चांगली फिल्डिंग.
क्षेत्ररक्षण ही जमेची बाजू असते कोणत्याही संघाची. ऑस्ट्रेलिया हा संघ 12 खेळाडू घेऊन उतरायचा. त्यांचा 12वा खेळाडू म्हणजे त्यांची फिल्डिंग, त्यांचं क्षेत्ररक्षण. अगदी तशीच कामगिरी करावी लागेल दोन्ही संघांना. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा असतील. संघ कोणताही जिंकू द्या, तिथे जिंकेल तर फक्त क्रिकेट आणि क्रिकेट आणि क्रिकेट. तिसरा बॉल प्रेम मसने समोर प्रणव डिफेन्स केला, डिफेन्सिव्ह पवित्रा उचलला, एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि यशस्वी. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट. चित्याच्या चपळाईने हरणाच्या वेगाने 2 धावा कंप्लीट केल्यात. 1-1 2-2 धावा देखील खूप महत्वाच्या असतील नितेश या मॅच मध्ये. नितेशचं देखील कौतुक असेल, अगदी सकाळपासून स्कोररची भूमिका तो निभावतोय. कल्पेश देखील होता, परंतु आता नितेश ती कामगिरी बजावतोय. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली 11च्या घरात. 11 रन्स ऑन स्कोर बोर्ड. छोटू पठाण यांच्याकडून 2000 रुपयांचं पारितोषिक आहे विकेट हॅट्रिकसाठी. इथे फटका चांगला आहे, गॅप देखील मोठी आहे. चेंडू 1 बाउन्स सीमा बार, रन्स मिळतील 4. हा लाई चौकार. थँक्यू. बाजीगर मैस बाजीगर इथे सांगत असताना प्रणव मसने एक स्टायलिश खेळाडू आहे शेलू गावातील, आणि त्याच्या बॅट मधून एक स्टायलिश फटका बघायला मिळाला. चांगला स्ट्रोक. कमबॅक करावा लागली ते प्रेमला. आतापर्यंत त्याने 4 चेंडूंमध्ये 8 धावा खर्च केल्यात. त्याच्या भात्यातील 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 5वा बॉल. इथे देखील फटका चांगला आहे. बॉल सीमा पार, 4 धावांसाठी चौकार. झेल झाला असता, व्यवस्थित जजमेंट जमलं नाही, आणि बॅक टू बॅक हा दुसरा चौकार. थँक्यू. धावांची नितांत गरज आहे आणि त्या धावा मात्र येत आहेत. या चौकाराच्या मदतीने 19 धावा धावफलकावर. लास्ट बॉल. प्लेसमेंट केलं होतं, फक्त दिशा दिली होती, परंतु तिथे गोट्या उपस्थित होता. एक चांगला फिल्डर आहे हा देखील शेलू गावातील. सातत्याने शेलू प्रीमियर लीग ज्यावेळी दरवर्षी भरते त्यावरची संदीप कोंडे उर्फ गोट्या चांगली फिल्डिंग करत असतो, आणि त्याच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण. 2 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 10.00च्या सरासरीने 20 धावा धावफलकावर. अजूनही 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. या 18 चेंडूमध्ये कमीत कमी 30 ते 35 धावा कुठून काढाव्या लागतील. इथे फलंदाजी करत असताना साई वेदांत 11 या संघाला. राजू तरे, कालचा दिवस राजूने गाजवलाय. राजू आणि प्रमोद कारिक या जोडीने आज मात्र इथे पाहुण्यांच्या भूमिकेत. उद्यासाठी त्यांना शुभेच्छा असतील. वळूयात मैदानाकडे, जिथे सांघिक 3रं आणि वैयक्तिक 2रं षटक घेऊन गोलंदाज रोहन शेलार पुन्हा एकदा सज्ज होतो. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 7 धावा खर्च केल्या होत्या, 2 गडी त्याने ठिपले होते. आता ह्या ओव्हरमध्ये रोहन कशी गोलंदाजी करेल. फुलटॉस बॉल स्वतःला झोकून दिलाय. चांगली फिल्डिंग बघायला मिळाली इथे निलेश डबरेच्या माध्यमातून. 100% कमिटमेंट देत असताना प्रयत्नांची पराकाष्ठा सुरू आहे, कारण दोन्ही संघांसाठी सामना तितकाच महत्वाचा आहे. कोणता संघ जिंकेल, साई वेदांत 11 की एएस टायटन्स 11 हा संघ. एका बाजूला मंगेश बोराडे तर दुसऱ्या बाजूला अख्तरबाई पठाण. एका बाजूला प्रभात शेलार तर दुसरीकडे रोहन शेलार. काटेकी टक्कर, बिग फाईट, बिग बॅटल मैदानाच्या आतमध्ये. जांभळीचं मैदान अगदी रेल्वे रुळाच्या बाजूला असलेलं हे क्रीडांगण, आणि तिथे सुरू असलेली ही स्पर्धा. प्रेक्षकांनी तुडुंब भरलेलं हे क्रीडांगण. इथे फटका मोठा खेचण्याचा प्रयत्न केलाय, चेंडू हवेमध्ये, आणि इथे आउटफील्डचा पुरेपूर फायदा मिळालाय प्रभात शेलारला. बॉल सीमा पार, 4 धावांसाठी चौकार.
प्रभावित केलंय. एक चांगला उत्तुंग असा षटकार त्याने अडवला. जवळजवळ 5 धावा अडवण्यात त्याला यश आलं होतं. तदनंतर नेक्स्ट मॅच मध्ये गणेश आणि शोएब या जोडीने तब्बल 60-61 धावांचं लक्ष्य पार केलं. आता ह्या मॅच मध्ये काय होणार, कारण ह्या मॅच मध्ये दोन्ही संघ बलवान आहेत. प्रणव मसने दुसऱ्या बाजूला प्रभात शेलार आणि गोलंदाजी मार्कवर पुढचा चेंडू घेऊन रोहन. चांगलं प्लेसमेंट, फक्त ढकलले चेंडूला आणि एकच धाव. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट बघायला मिळतंय. त्यांना माहिती आहे रोहन चांगला गोलंदाज आहे, त्याच्या विरोधात मोठे फटके न मारता सिंगल डबलला प्राधान्य दिलं जात आहे. ही खरी खासियत आहे चांगल्या खेळाडूंची. प्रत्येक चेंडूवर तुम्ही चौकार षटकार मारू शकत नाहीत, म्हणून कुठेतरी एक धाव 2-2 धावा घेणं गरजेचं आहे. आज मात्र वातावरण बघितलं नितेश तर अगदी मैदानाच्या चहू बाजूंनी कचाकच भरलंय हे जांभळीचं क्रीडांगण. ही खासियत आहे शेलू प्रीमियर लीगची. आणि सर्वांना विनंती असेल, उद्या तर रविवार आहे, हक्काचा रविवार आपल्या, आणि उद्या ह्याच्याही पेक्षा जास्त चुरशीच्या मॅचेस बघायला मिळतील. सगळ्यांनी यायचंय. सकाळी बरोबर 9 वाजता सामने सुरू होतील. पुढचा बॉल रोहन शेलार तयार. स्विफ्टचा फटका देखणा आहे, परंतु क्षेत्ररक्षक फुटबॉल स्टाईलने चेंडू अडवण्याचा प्रयत्न, परंतु चेंडूला अडवण्याऐवजी फेकून दिलाय. सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. थँक्यू. चौकाराच्या मदतीने 31 धावा धाव फलकावर. ज्या रोहन शेलारने पॉवर प्लेच्या षटकामध्ये 7 धावा खर्च केल्या होत्या, त्याला ह्या ओव्हर मध्ये 5 चेंडूमध्ये 12 धावा 11 धावा टोकून काढल्यात या दोन्ही फलंदाजांनी. हा देखील फटका चांगला आहे. पॉइंटला बीट करत बॉल सीमा पार गोळीच्या वेगाने. रन्स मिळतील 4. बॅक टू बॅक दुसरा चौकार. थँक्यू. पाणी घेऊन जायचं मैदानात 12वा खेळाडू. ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती 35च्या घरात. 35 रन्स ऑन स्कोर बोर्ड. फक्त 1 गडी तंबूमध्ये परतलाय, 2 गडी तंबूमध्ये परतलेत मंगेश बोराडे आणि कैलास शेलार. परंतु प्रणव मसने आणि प्रभात शेलार चांगली पार्टनरशिप करत असताना या पार्टनरशिपची गरज होती. उर्वरित 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. या 12 चेंडूमध्ये कमीत कमी 25 ते 30 धावा, म्हणजे एक भलं मोठं लक्ष उभं राहील एएस टायटन्स या संघासमोर. एएस टायटन्स हा देखील संघ चांगला आहे. आणि ह्या मॅच मध्ये सगळ्यांच्या नजरा असतील त्या म्हणजे परेश तरेवरती. ज्या पद्धतीने त्याचा परफॉर्मन्स राहिला संपूर्ण दिवसामध्ये, शेवट तो गोड करेल का याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. चांगला गोलंदाज आहेत परेश देखील, परंतु आज कुठेतरी दिशा भरकटलाय. रेकॉर्ड केलं त्यांनी 3 मॅचेस मध्ये. आय थिंक 50-60च्या वर त्याने धावा दिल्यात. चला स्पीडअप करा दोन्ही संघ. क्षेत्ररक्षण सजून घ्या आपण. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. आई भवानी शिवसाई क्रिकेट संघ शेलू आयोजित स्पर्धा. कुमार पाटील, अनिकेत भगत, दिनेश तरे, रजत मसने, निहाल शेट्टे, भावेश, प्रशांत आणि त्यांचं संपूर्ण स्क्वॅड, संपूर्ण टीम प्रचंड मेहनत घेतली या स्पर्धेसाठी. उद्या या स्पर्धेचा सांगता सोहळा आणि अगदी धूमधडाक्यात क्रिकेटचा समारोप होणार आहे. कोण नाव कोरेल या मॅन ऑफ द सिरीजच्या फ्रीजवर, कारण प्रकाश भगत यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीज साठी रेफ्रिजरेटर दिलं गेलंय. त्यानंतर बरीचशी पारितोषिक आहेत. बॅट्समन, बॉलर, फिल्डर याच्यासाठी अयान खान साठी सुवर्ण संधी असेल. बॅक टू बॅक 2 विकेट मिळाले तर 1000 रुपयांचं पारितोषिक. परंतु दुधारी तलवार लगी तो चौकार आलाय. 4 धावा. जबरदस्त बॅटिंग.
प्रणवच्या माध्यमातून आयान खान ज्याने आतापर्यंत चांगलं षटक हाताळलं होतं दोन्ही मॅच मध्ये त्याच्या विरोधात पहिल्याच चेंडूवर चौकार लगावलाय. जर बॅक टू बॅक 2 विकेट मिळवले तर गणेश तर यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक असेल. बॅक टू बॅक 2 विकेटसाठी. फटका चांगला आहे. संदीप कोंडे गोट्या चांगली फिल्डिंग परंतु 2 धावा रोखता येणार नाहीत. 2 धावांच्या मदतीने 41 धावा धावफलकावर. 41 रन्स ऑन स्कोर बोर्ड. दोन्ही संघांसाठी महत्वाचा सामना आहे आणि चांगली बॅटिंग करतायत प्रणव आणि प्रभात ही जोडी. आयान खानला इथे कमबॅक करावा लागेल. पहिल्या चेंडूवर 4 धावा नंतर 2 धावा. तिसरा बॉल घेऊन आयान इथे आडव्या बॅटने फटका घेतलाय. क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव कंप्लीट. एकच धाव. चांगली फिल्डिंग. चेंडू उचलून फेक करेपर्यंत फक्त 1 धाव मिळते. 42 धावा धावफलकावर. 4थं षटक प्रगतीपथावर असताना आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ संपलाय. अजूनही 9 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. या 9 चेंडूमध्ये कमीत कमी 3 ते 4 मोठे फटके येतील का प्रभास शेलारच्या बॅटमधून. कॅपॅसिटी आहे परंतु स्वतःला सिद्ध करावं लागेल कारण समोर आयान खान सारखा एक डावखुऱ्या हाताचा गोलंदाज आहे ज्याच्याकडे नॅचरल स्विंग आहे आणि फुलटॉस बॉल दिलाय. चेंडू हवेमध्ये बराच काळ. स्वतः शोएब पठाण पकडला झेल आणि ते संपलाय. प्रभात शेलारचा खेळ. फलंदाज बाद. थँक्यू. आयान खानने इथे महत्वाचा गडी टिपलाय. ही खासियत आहे आयान खानची आणि त्याचा अगदी जिगरी दोस्त राजू तरे इथे उपस्थित झालाय. जसा राजू आला तसा मात्र आयानचा खेळ सुधारलाय. त्याला एक वेगळी एनर्जी मिळाली आहे. बॅक टू बॅक 2 विकेट मिळाले आयान तर तुला गणेश तरे याच्याकडून 1000 रुपयांचं रोख पारितोषिक आहे. सुवर्ण संधी आहे. डॉट जरी चेंडू घेतला तरी देखील 1000 रुपयांचं पारितोषिक. डायमंड संधी गोलच्या पण वरती. बघूया डॉट बॉल येईल का. परंतु चांगला फटका परेशच्या बॅट मधून. या एका धावेच्या मदतीने 43 धावा धावफलकावर. 43 रन्स. महत्वाची मॅच आहे. लास्ट बॉल ऑफ दी 4th ओव्हर. 4थ्या षटकातील अंतिम चेंडू आहे. आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे. पहिल्या चेंडूवर जरी चौकार आला असला तरी त्यानंतर चांगलं कमबॅक केलं आयान खानने. लास्ट चेंडू कसा हाताळेल. लोअर फुलटॉस बॉल आहे. फटका चांगला आहे. शोएब पठाणचं जितकं कौतुक करावं तितकं कमी आहे. टाळ्यांचा कडकडाट बघायला मिळतोय कारण चांगली बॉलिंग आणि त्याला साथ मिळाली ती म्हणजे क्षेत्ररक्षकांची. शोएबने प्रभावित केले संपूर्ण दिवसामध्ये आणि आयानने देखील या एका ओव्हरमध्ये त्याने पहिला चौकार येऊन देखील फक्त 9 धावा खर्च केल्यात. व्हेरी गुड बॉलिंग. आता शेवटचं षटक डेथ ओव्हर. हाणामारीचं षटक आणि गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा फिरकीचा जादूगर जगदीश मसने उर्फ जाग्या. जाग्याला आता चांगली कामगिरी करावी लागेल. चार षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 44च्या घरात. कुठेतरी धाव गतीला स्टॉप लावलाय आयान खानने. आता जगदीश मसने काय करामत करतो याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलंय कारण 44 धावा जर या ओव्हरमध्ये 10च्या आत धावसंख्या ठेवली तर कुठेतरी दोलायमान स्थितीमध्ये सामना बघायला मिळेल. जगदीश मसने समोर प्रणव. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. वॉड शॉट जबरदस्त. 2 वेळा त्याने रिव्हर्स अटेम्प्ट केला आणि दोन्ही वेळा चेंडूला पाठवून दिलाय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी हा आलाय चौकार. थँक्यू. प्रणव मसनीची एक खासियत बघितली या मॅच मध्ये की ज्याच्या वेळी चांगले चेंडू आले त्यावेळी त्यांनी सन्मान दिला. एक धाव सिंगल डबल काढली आणि त्याला माहिती आहे की आता हाणामारीचं षटक आहे. डेथ ओव्हर आहे. त्यामुळे जगदीश मसनेच्या पहिल्याच चेंडूवर तुटून पडलाय. परंतु जगदीश देखील एक अनुभवी गोलंदाज आहे. सातत्याने SPLच्या माध्यमातून किंवा बाहेर ज्यावेळी टुर्नामेंट भरतात त्यावेळी देखील त्यांनी बॉलिंग केलेली आहे. अनुभव त्याच्याकडे प्रचंड आहे. कशा पद्धतीने कमबॅक करतो. चेंडू पुरवायचे आपण.
चला स्पीडअप करा दोन्ही संघ. शेवटची मॅच आहे आणि मॅच संपल्यावर आपल्याला आयोजकांना न्यू बॉल आहे. अंपायर्स कडे एक न्यू बॉल होता. आय थिंक चॉईस बॉल नाहीये याची दोन्ही संघांनी नोंद घ्या. पहिला चेंडूवर आलाय चौकार. नेक्स्ट बॉल जगदीश मसने. जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता परंतु आपल्या वेगाने आणि फिरकीने बीट केलंय. मी मगाशीच उल्लेख केला की जगदीश मसने हा देखील एक अनुभवी गोलंदाज आहे. जरी पहिल्या चेंडूवर चौकार आला असला तरी तदनंतर मात्र डॉट चेंडू त्याने हाताळलाय. कमबॅक केलंय. शेवटच्या 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्या जाऊन पोहोचले 48च्या घरात. शेवटच्या 4 चेंडूमध्ये किती धावा येतील? जगदीश टू प्रणव. जबरदस्त स्ट्रोक. नजाकत, ताकद, नजाकत, क्रिकेटचं मादक सौंदर्य. चेंडू सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. थँक्यू. वैयक्तिक 16 चेंडूमध्ये 31 धावांची अफलातून इनिंग खेळत असताना इथे प्रणव मसने. जबरदस्त बॅटिंग. जगदीश मसनेच्या सलामीसाठी आला होता प्रणव. तग धरून राहिला शेवटपर्यंत आणि आता शेवट गोड करत असताना या चौकाराच्या मदतीने 52 धावा धावफलकावर जगदीश मसने कुठेतरी महागडा ठरताना बघायला मिळतोय. पहिल्या चेंडूवर चौकार, त्यानंतर डॉट बॉल आणि आता आलेला पुन्हा हा चौकार. अजूनही संधी गेलेली नाहीये. जर प्रणव मसनेची विकेट पटकावली तर कुठेतरी कमबॅक करू शकेल जगदीश. पुढे सरसावून पुन्हा मागे. फुटवर्क करा. फिल्डिंग. एकच धाव होती तिथे 2 धावा मिळत आहेत. या चुका रोकाव्या लागतील कुठेतरी. 54 धावा. 54 रन्स ऑन स्कोर बोर्ड. रॉयल रायगड हा संघ 3 सामने जिंकलाय आणि आता अगदी आनंदात बसलाय. आज रॉयल रायगडला नक्कीच पार्टी असेल त्यांची. पुढचा चेंडू जगदीशचा. फुल टॉस चेंडू होता. विकेट किपर देखील बीट झाला. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि ते पंचांकडे आमचं लक्ष. यस, इट इज आउट. धावचीच्या स्वरूपात माघारी परतावा लागेल ते फलंदाज प्रणव मसनेला. थँक्यू. प्रणव मसने वैयक्तिक 17 चेंडूमध्ये त्यांनी 33 धावांची अफलातून इनिंग साकारली. एकदा जोरदार टाळ्या होऊन जातात प्रणवसाठी.